हो साहेब, हो साहेब, हो साहेब, हो साहेब, थांबा थांबा, हो साहेब, हो साहेब, हो साहेब, साहेब 2 मिनिटं बोलायचं साहेब, या लवकर. दोन मिनिटं बोलायचं होतं. बोला. आमच्या अंजली वहिनी कधी चुकल्या नाही आणि चुकणार बी नाही बघा. होय साहेब. पण सध्या त्या चुकीच्या आहेत असं कागदपत्र सांगतात. अहो साहेब, कागद काय बी सांगू दे. अहो आमच्या अंजलीताईंचं एकदम बरोबर आहे. अहो मी एक साधा शेतकरी माणूस. अहो दर पावसाळ्यात माझ्या पिकाची वाट लागते म्हणून हे काम सुरू केलं. अहो साहेब, पावसाळा तोंडावा आलाय हो. अहो सरकारी मंजुरी मिळायला किती दिवस लागतात माहिती आहे की तुम्हाला? हो पण आमच्या अंजली वहिनींनी शेतकऱ्याच्या भल्याचा विचार केला. हे चुकलं का सांगा भाऊ साहेब. अहो साहेब, सरकार लालपितीत अडकून किती जणांचं नुकसान झालं तुम्हाला माहितीच असेल की. हो पण बिन काय नाही साहेब, अंजलीताईंनी जे केलं ते एकदम बरोबरच आहे. हो हो साहेब. साहेब वाटलं तर कुठेही चौकशी करा तुम्ही. अहो 10 लाखाचं काम अंजली वहिनी 4 लाखात बसवल्यात बघा. अहो तसा प्रस्ताव बी टाकलाय 4 लाखाचा. अहो अंजली वहिनीच्या जागी दुसरं कोणतरी असतं तर 15 लाखाचा प्रस्ताव टाकला असता आणि वरचे पैसे खिशात ठेवलं असतं. अहो एवढ्या चांगल्या सरपंच बाईचा राजीनामा मागते तुम्ही. मी राजीनामा मागत नाही, त्यांचे विरोधक मागतात. अहो तेच, तुम्ही असं चौकशीत अडकवल्यावर राजीनामा मागणारच की. साहेब मी तुमच्या पाया पडतो, हे प्रकरण मिटवा साहेब. साहेब प्रकरण मिटवा साहेब. होय होय. ते काय नाही, अंजली वहिनी राजीनामा देणार नाहीत म्हणजे नाही. आणि तसं झालं तर आम्ही ग्रामपंचायत चालूच देणार नाही. हो हो हो. हे बघा, असं काही नाही. तक्रार आली तर त्याची चौकशी करावी लागते, नियमच आहे तसा. साहेब, सरकारचा नियम शेतकऱ्यांच्या आणि माणसांच्या भल्यासाठी आहे असं म्हणतात. पण या सरकारच्या स्लो सिस्टीममुळे आमच्या सारख्यांचा हाल होतोय. अहो गेले 4 वर्ष रखडलेलं काम अंजनीतांनी कसं झटक्यात करून टाकलं बघा. होय साहेब, नाहीतर हेच काम अजून किती वर्ष रखडलं असतं कुणाच ठाऊक. कोणी जर प्रामाणिकपणे काम करत असेल आणि त्याला पण तुम्ही सरकार नियमात असं अडकवत असाल तर काम कसं होणार आमचं? होय साहेब. हे बघा, तुमच्या सरपंच बाई खरंच चांगल्यात अशी माझी खात्री होते. पण नियमाप्रमाणे चौकशी होणारच. हा, पण तुम्हाला मी एक खात्रीनं सांगतो की ही चौकशी पूर्णपणे निपक्षपातीपणाने होणार आणि सर्व बाबीचा विचार करून होणार. हे बघा, तुमच्या सरपंच बाईंचा हेतू नक्कीच चांगला आणि तुम्ही त्याची काहीच काळजी करू नका, एवढंच मी सांगू शकतो. हे प्रकरण मिटवा साहेब. येतो मी. नमस्कार. हा बस. यांचा निकाल काय बी लागू दे, पण आपण अंजली वहिनीच्या मागं उभं राहायचं. वाटलं तर आपण आंदोलन करू. काय पाहिजे ते करू, पण अंजनीताईंच्यावर भ्रष्टाचाराचा अजिबात आळ येऊ द्यायचा नाही. हो हो हो. चला. साहेब येऊ. नमस्कार. चांगलं झालं पाहिजे. चांगल्या जागी चांगलंच होणार. महाराज हो. पाया पडतो. हा एवढंच पडतो, मागता येत नाही. थोरल्या सुन बाई कुठे दिसणार? नाही, ते बाहेर गेल्यात, त्यांचं महत्वाचं काम आहे, त्या नाही येणार लवकर. कर्म हे करायलाच पाहिजे. चला येतो. या. बरं, अंजली तर लगेच परत येणार म्हटली होती. त्या नाही येणार लगेच परत, चांगल्याच अडकल्यात. लई अंगलट येणार आहे बघा हे. म्हणजे राणा भाऊजी, तुम्ही जरा आज जाता का काय? का? लाडूला भूक लागली असेल, जाऊन हातपाय धुवून घ्या. आम्ही सांगतोय म्हणून जावा राणा भाऊजी. जाऊबाई भ्रष्टाचारात अडकल्यात. काय? होय, सरकारी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्या पंचायत ऑफिसवर. तिकडच गेल्यात जाऊबाई. डोकं थाऱ्यावर आहे का तुमचं? अंजली आणि भ्रष्टाचार? तसं नव्ह, पण कायम स्वतःच खरं करण्याची सवय अंगलट आल्या बघा. आता स्वतः बी गोत्यात आल्यात आणि आपल्या घराला बी गोत्यात आणलंय. काय झालं? नाही काय नाही, पर केलंय काय अंजलीनं? हा गोदा पैशांचा काय तर मॅटर आहे म्हणा. मागच्या टायमाला मामांजींवर आळ आलता, तेव्हा आपल्याला घर सोडून जायला लागलं होतं.
आता या टायमाला बी असंच झालं तर मग अशा अवस्थेत आम्ही कुठं जाणार हो? त्याच्यापेक्षा आम्ही आधीच जाऊ काय आमच्या मम्मी पप्पांकडं? आमचा विश्वास नाही याच्यावर. आता कळलंच थोड्या वेळात बातमी तुम्हाला. उगं डोसकं फिरल्यासारखं काहीतरी बरळू नका. आधी अंजलीला घरी येऊ दे, मामी विचारू तिला काय झालंय ते. नेमकं काय झालं ते कळलं पाहिजे, मग पुढचं पुढं बघू. पुढचं काय बघायचं आता? हे बघा, आम्हाला तर असं वाटतं मागच्या टायमाला तुम्ही जसं राजीनामा देऊन प्रकरण शांत केलं होतं का नाही, तसंच जाऊबाईंनी बी राजीनामा द्यायला पाहिजे. अहो, आपल्या घरावर उगाच चिखलफेक होण्यापेक्षा चूक कबूल केलेली बरी. निदान आपलं नाव तर वाचल. बस, लय बोललात. अंजली आल्यानंतर कुणी काही विषय काढू नका. ती स्वतःहून काय ते सांगेल. म्हणजे आम्ही खोटं बोलतोय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही जादा ताप करून घेऊ नका साऊ. चल. अंजली, तुला उशीर झाला परत यायला. लाडू आणि राणा हातपाय धुवायला गेलेत. साहेब पाणी घ्या. अंजली, तू बी हातपाय धुवून घे आणि चला जेवायला बसूया. तुम्ही वाढायला घ्या, मी आलोच. जी. आबा, माझ्या हातून एक चूक झाली. कसली? म्हणजे मी जे केलं ते चांगल्यासाठीच केलं, पण मी नियम तोडलाय. काय झालंय? पाण्याच्या टाकीसाठी आलेला फंड मी दुसऱ्या एका कामासाठी वळवला आणि आता वरून त्याचा तपास होतोय. विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलाय माझ्यावर. विरोधकांचं कामच आहे आरोप करण्याचं. आपण खंबीरपणे सामना करायचा. मी राजीनामा देते आता. राजीनामा? मग विरोधकांच्या आरोपाला आणखीन बळ मिळणार. तू भ्रष्टाचार केला नाहीस ना? नाही, पण जोवर माझ्यावरचा डाग पुसला जात नाही तोवर मी खुर्ची सोडण्याचा निर्णय घेतला. अजिबात नाही. असा लगेच निर्णय घेऊ नकोस. आबा, मी तुमचीच सून. तुमच्यावर ज्यावेळी असे आरोप झाले होते तेव्हा तुम्ही सुद्धा असाच निर्णय घेतला होता. राजीनामा देणं ही माझी चूक होती आणि त्याचं वाईट परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावं लागले. त्यामुळे जी चूक मी केली होती ती तू करू नकोस. नाही आबा, माझा निर्णय ठरला. काय झाले ते नीट सांग तरी, आपण मार्ग काढू. नाही, नको आबा, आपण यावर चर्चा नको करायला. मी लगेच वर जाते आणि माझा राजीनामा पाठवते. अगं अंजली, कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग. अहो ताईसाहेब, जरा जपून नाचा की. आता तुम्ही दोन जीवाच्या हायसा, एकट्या नाही. अगं चंदे, आज आम्ही का नाही लई खुश आहे बघ. लई खुश आहे ग. कोणीतरी येणार. हा, ती तुमच्या सासूबाई येणार आहेत ना? शिळी झाली की आता ती बातमी. अगं खुळे, कोण येणार म्हणून खुश नाही ग येडे. अगं आम्ही खुश आहे, तर आता सरपंच पदावर आम्ही बसणार आहे. आम्ही. कसं काय? चंदे, अगं आम्ही टाकलेला डाव सक्सेस झाला. मास्तरीन अफरातफरीच्या आळमध्ये अडकल्या आणि आता मामांजींनी तसा राजीनामा दिलता का नाही, तसंच मास्तरनीला बी राजीनामा द्यायला लागणार. आता ती त्या खुर्चीवरनं गेली की मग कोण आहे सरपंच पदासाठी? आम्हीच आहे का नाही? अगं गायकवाड घराण्यातलं कोणतरी बसावं लागणारच की सरपंच पदावर. हा, बसायला पाहिजे. पर गायकवाड घराण्याला कुठं खुर्चीचा सोस आहे? ते असू दे ग, पण आम्ही समजून सांगतो मामांजीसनी. मग मामांजी आणि राणा भाऊजींच्या पाठिंब्याखाली आम्ही सरपंच पदावर बसणार म्हणजे बसणार. बस. वा, बेस्ट आहे की ताईसाहेब. ताईसाहेब, देर हे पण अंधेर नाही असं म्हणतात का नाही? ते हेच बघा. तेच खरंय ग, तेच खरंय. शेवटी का नाही, सरपंच पद हे आमच्या नशिबातच होतं.
म्हणजे तुला सांगतो काय काय स्वप्न रंगवली होती ग आम्ही, काय काय खरं काय काय स्वप्न रंगवली होती. गावातल्या बायकासनी फुकटचा मेकअप, फुकटच्या साड्या. खुळे काय फुकेटचे कशाला करायचं आम्ही ते समजा. अगं ते निवडणुकीच्या प्रचारासाठी करायचं होतं. आता एकदा का सरपंच पद झालं की आम्ही कशाला दुसऱ्याची हमाली करत बसू. मग काय करणार तुम्ही? हे बघ आम्ही का नाही एक काम कर ती खुर्ची घे आणि ती पुढे ठेव अशी तिकडं. हा ठेव जरा झटकून ठेव खुर्ची. हा धूळ ना काय आमासनी आधीची. हा घ्या. आता घोषणा दे. ऐका हो ऐका, दौलतवाडीच्या नव्या सरपंच सौनंदिता गायकवाड पधार रहे हैं. ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये असं रुबाबात येणार आणि मास्तरींच्या खुर्चीवर आज पतरू बसत होती त्याच खुर्चीवर समद्यांच्या नाकावर टिचून आम्ही बसणार. अख्ख्या गावाला आमच्या इशाऱ्यावर कसं नाचवतो ते बघ तू. बरं साहेब, या अशा कंडिशन मध्ये तुम्हाला काम करायला जमल का? काम कोणाला करायचंय चंदे? आम्हासनी तर निश्चित सत्ता पाहिजे. मग अख्ख्या गावाला दाखवून देणार या गावची आणि या घराची थोरली सून आम्हीच आहे. पर मग त्या मास्तरीचं काय? तिचं काय? ती आता मुळू मुळू रडत तिच्या राजीनाम्यावर सही करत असेल. अहो काय हो, काय झालं? कसली अप्रतपर, कसला आळ आलाय तुमच्यावर? मी तुम्हाला म्हणाले होते ना, रमेश दादांच्या मयात पुराचं पाणी शिरतंय. तिथे भराव टाकून भिंत बांधायचं ठरलं होतं. हे चांगलंय की. हो, पण वरून मंजुरी येण्याआधीच मी पाण्याच्या टाकीसाठी आलेला निधी त्या कामाला वळवला. आता वरून चौकशी होतीये. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, पण मी काही चुकीचं केलं नाहीये, खरंच. अहो गॅरंटी आहे मला, तुम्ही कधी बी काय बी चुकीचं करणार नाही म्हणून. अहो आज तर आबांवर बी चालतं, मग त्यांनी केला होता काय भ्रष्टाचार? हे काय राजीनामा? हो, मी राजीनामा देते सरपंच पदाचा. काय हो असं काय? हे कुठनं शिरलं तुमच्या डोसक्यात? माझी चूक झाली आणि आता जोवर चौकशी होत नाही तोवर मी या पदावर राहणं चुकीचं आहे. अहो तुम्ही जे केलंय ते चांगल्यासाठी केलंय, मग यात कसले आले चूक? मी नियम मोडलाय. आपला उद्देश चांगला असला तर अशा गोष्टींचा काय बी फरक पडत नाही. हो, पण माझी नैतिक जबाबदारी म्हणून तरी मला राजीनामा देण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. आणि मी जर का असं केलं नाही ना तर ह्या सगळ्या गोष्टींचा इश्यू होईल आणि आपल्या घराची बदनामी पण. अहो आज तर आबांवर बी आलत,
ते जसं सुटलं तसं तुम्ही बी सुटणार, गॅरंटी आहे मला. नाही हे हो. बघा, तुम्ही या राजीनाम्याचं फुल डोक्यातनं काढून टाका. मला माझ्यावर हे आरोप झालेत हेच सहन होत नाहीये. माझी चूक झाली आहे तर मला शिक्षा मिळायलाच पाहिजे. तुम्ही नियम काय बी मोडले नाही आणि चौकशीत तुम्ही निर्दोष आहे हे सिद्ध होणार म्हणजे होणार. तसं झालं तर चांगलंच आहे, पण तोवर मी सत्तेत राहू शकत नाही. बापू, ती अंजली आहे की नाही, उद्या सरपंच तिचा राजीनामा देत्या. अरे काय सांगतोय? आता आपल्या तायडीशी गोड गोड बोलून कसा गोळात घेतो आणि आपल्या सुरेखाला सरपंच करतो ते बघाच. हे बघा, हे बघा, परत बघा, डोळा बघा, पडला बघा. ए अरे तू उजवा डोळा आहे. पप्प्या, उजवा डोळा फडफड चांगलं नसतंय. ते बायकांसाठी, पुरुषांचा उजवा डोळा फडफडणं चांगला असतंय. अरे मी सांगतो ऐक की, पुरुषाचा उजवा डोळा फडफडणं चांगलं नसतं, डावा चांगला असतो. अरे जरा तर म्हाताऱ्याचा ऐक, ते काय बी असू दे, माननीय परेश पाटलाचा उजवा डोळा फडफडतोय म्हणजे काहीतरी लवकरात लवकर चांगलं होणार म्हणजे होणार. हा असू दे, मी नव्हतो की तुम्हाला सबूतच देतो तुम्हाला. तर बघा, हे बघा, बघा, बघा. हॅलो. हॅलो, हा तायडे, कशी आहे? कशी आहे तब्येत तुझी? बरी आहे की. हा ते एक बरं झालं बघ. मला आपली लय काळजी होती का तुझ्या तब्येतीची. हे बघ, अशा टायमाला लई दगदग करायची नसती. हा, तू एकटाच राहिला होतास उपदेशाचे धडे द्यायचा. कामाचं बोल. अगं दरवेळेला काय मी कामासाठीच फोन करतोय होय? हा, सहज फोन केलता, काय काम नाही. मग ठेव फोन. अगं काय, थांब. अगदी तसं नाही तायडे, म्हणजे तुझी ती दीडशानी जाऊ राजीनामा देत्या का नाही, म्हणजे एवढा मोठा राजकीय डाव खेळलाय मी, म्हणजे ते सक्सेस होतोय का नाही बघूया म्हणलं. डाव आम्ही खेळलोय र, तू नुसता निमतालायस. अगं तायडे, आपण दोघं काय वेगळा आहे का सांग मला. नाही की नाही सांग की, काय झालं ते राजीनाम्याचं? आमचा कुठलाच डाव फेल जात नसतोय. आज उद्या मध्ये मास्तरीन राजीनामा देणारच. पास तायडे, आता तुझं पंचायत सभापती पद फिक्स. आता जिल्हा लेवलला काम कर ग, हे असं गावात काय करू नकोस. उगीच 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला. छान. मग गाव पातळीवर कोण? सुरेखा. इकडं अंजलीनं राजीनामा दिला की लगेच आपण सुरेखाला सरपंच करून टाकूया बघ. तुझा सपोर्ट आहे ना? व स्वप्न बघायचं सोड आधी. तुला सपोर्ट करायला आम्हाला काय खुळं कुत्र चावलंय भाई? तसं नाही घेता येईल. अशा टायमाला लई दगदग करायची नसते ग. ते आमचं आम्ही बघतो. सरपंच तर आम्हीच होणार. ए, इथं सगळा बाजार मी उठवलाय आणि तू मलिका खाणार वय? तू नाही, अख्खा डाव आम्ही खेळलाय. तू नुसतं निमतालाय, सांगितलं की मगाशी. ए, माननीय परेश पाटील आहे मी. असं लुंग्या सुंग्यासारखं दुसऱ्याची कामं करणं सोबत नाही आम्हाला. मग करू ना ग, कुणी सांगितलंय? हे तू सांगायची गरज नाही, मला कुणीच काय सांगायची गरज नाही. हे बघ, सुरेखा सरपंच होणार म्हणजे होणार. सरपंच आम्ही होणार. ए, वाढ बघ ग. नाही काय आहे हे बघ तायडे, आजपासून तुझी माझी युती तुटली. आणि काय आहे, पंचायतीत माझी मेंबर तरी आहेत ग. तुझं काय, एकटीच तू ढ आणि अडाणी तिथं. पप्या. ए, पप्या नाही, माननीय परेश पाटील म्हणायचं. आणि सुरेखा माननीय परेश पाटील ह्या दौलतवाडीच्या पुढच्या सरपंच आहेत त्यांनी एवढं लक्षात ठेवायचं. तुला काय करायचं ते कर ग. ठेव पण.